आमदार साहेब, जय महाराष्ट्र. दादा बोला. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. मी बुलढाणा आमदार संजय गायकवाड बोलतोय. हा दादा बोला बोला. जय महाराष्ट्र. आपल्या मतदारसंघामध्ये कळमनुरी शहरात बुलढाणा अर्बनची शाखा आहे. हो दादा. हो 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 हो. त्या शाखेतल्या एका कर्मचाऱ्याने काहीतरी 80 लाख रुपयाचा घोटाळा केलेला आहे. हो दादा. हो 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 हो. आणि स्वाभाविक त्या संपूर्ण जेवढे काही ठेवीदार आहेत त्यांच्यामध्ये गैरसमज निर्माण झाला हो दादा. की ही बँक आता आपले पैसे डुबवणार किंवा देणार नाही. हो दादा. मी परवाच्या दिवशी दादा चांडक साहेबालाही फोन केलता आणि आपल्यालाही फोन केलता. आपण सभागृहामध्ये होते. हो हो. हा. तर दादा आमचं फक्त एवढंच आहे की एकही शेतकरी म्हणजे तिथं कसं आहे, शेतकऱ्यांनी माल विकून त्या ठिकाणी पैसे भरलेत. त्या ठिकाणी काही गरीब लोक आहेत, त्यांनी मुलीच्या लग्नासाठी पैसे त्या ठिकाणी एफडी केल्यात. हो. तर त्या ठिकाणी मला वाटतं की आपण स्वतः लक्ष घालून आपल्या तर ती बँकेच्या, तर मला माहित आहे की खूप मोठी बँक आहे ती. हा. आणि त्या दिवशी त्यांचं कोणतरी कर्मचारी का कोण मॅनेजर वगैरे आलते आणि चांडक साहेबांनी सुद्धा तुमचं नाव सुद्धा मला सांगितलं की बाबा तुम्ही आमदार संजू भाऊला बोलून घ्या, ते तुम्हाला सगळं व्यवस्थितशीर सांगतील. तर त्या दिवशी मला तुमचं बोलणं म्हणजे झालं नाही, पण तुम्ही लक्ष घालून सर्व शेतकऱ्याला न्याय भेटाव एवढीच अपेक्षा आहे आमची. तुम्ही त्या सर्व शेतकऱ्यांना ठेवीदारांना आश्वस्त करा. हा. ती जी संस्था आहे ती अतिशय रेप्युटेड आहे बरं आणि दादा. राज्यात आणि देशात त्याच्या शाखा आहेत. खूप मोठी विश्वासार्हता त्यांच्याबद्दल आहे. बरं. 1 रुपया देखील कोणाचा राहणार नाही. फक्त त्या बँकेला किती लोकांचा पैसा या लोकांनी काढून घेतला याचा जरा हिशोब घेऊ द्यात, माहिती घेऊ द्यात. बरं. आणि ते सगळं झाल्याबरोबर एक रकमी सगळ्यांना पैसे मिळतील आणि त्याला फार दिवस लागणार नाही. 2-4-5 दिवसामध्ये होईल ते. धन्यवाद धन्यवाद दादा. धन्यवाद. एवढंच पाहिजे आम्हाला, बाकी काय नाही. सर्व शेतकरी गरीब आहेत बरं. आणि 100% तुम्ही म्हणल्याच्या नंतर काहीच विषय नाही. ओके ओके. आम्ही सर्व शेतकऱ्यांना सांगतोय दादा, काही विषय चालेल नाही. चालेल. हो, हो. ओके बंधू. जय महाराष्ट्र. धन्यवाद.